पेपरफुटी प्रकरणी आणखीन एका महिलेला अटक झालेली आहे। सीबीआयने पुण्यातून फिजिक्सच्या प्राध्यापिका मनीषा हवालदारला अटक झालेली आहे। या प्रकरणातील ही 11वी अटक आहे। एनटीए कडून नियुक्त असलेल्या हवालदार यांनी फिजिक्सचे प्रश्न आधीच फोडल्याचा आरोप आहे। एप्रिलमध्ये त्यांनी फिजिक्सचे अनेक प्रश्न मनीषा मांढरेला दिल्याचं तपासात समोर आले। मनीषा हवालदारांनी दिलेले प्रश्न नीट परीक्षेतील फिजिक्सच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्यानं सीबीआयने ही कारवाई केली। मनीषा हवालदार ही पुण्यातील सेठ हिरालाल सराफा प्रशाला येथे नोकरी करत होती। पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून मनीषा हवालदार या महिलेला आता अटक केलेली आहे। या महिला ज्या आहेत त्या एका शाळेत प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या। मी सध्या त्या शाळेच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर बघितलं तर शेठ हिरालाल सराफ प्रशाला म्हणून ही शाळा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही खरं तर शाळा जी आहे ती 1ली ते 10वी कार्यरत आहे। आता विशेष म्हणजे जी सीबीआयने पत्रकार जी प्रेस नोट जी जाहीर केलेली आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट मत जाहीर केलेलं आहे की ज्या हवालदार या बाई आहेत, ज्या महिला आहेत त्या याच शाळेत शिकवत होत्या, या कार्यरत होता। आता ही शाळा जर 1ली ते 10वी असेल तर नीटचे पेपर जे आहेत फिजिक्सचे म्हणजे भौतिकशास्त्राचे ते या हवालदार नावाच्या महिलेने इथूनच सेट केले होते का, त्यांना पेपर जे आहेत ते याच ठिकाणाहून मिळाले होते का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात आपल्याला पाहायला मिळतील। मात्र ही तीच शाळा आहे गेल्या अनेक वर्षांपासून। खरं तर या हवालदार ज्या आहेत त्या या ठिकाणी प्रिन्सिपल आहेत आणि आपण जर पाहिलं तर हा शाळेचा बोर्ड आहे आणि इथे देखील त्यांचा उल्लेख जो आहे तो श्रीमती हवालदार म्हणून केलेला आहे। श्रीमती हवालदार 5वी ते 10वी म्हणून असा हा उल्लेख जो आहे तो देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर शेठ हिरालाल सराफा प्रशाला ही शाळा आहे आणि ज्या ठिकाणी सीबीआयने सुद्धा प्रेस नोटमधून या शाळेचा उल्लेख केलेला आहे जिथे या हवालदार ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या। त्यामुळे आता प्रश्न हाच उरतोय की शाळेच्या प्राध्यापिका थेट 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर जो फिजिक्सचा पेपर आहे तो कसा सेट करतात, कसा फोडतात आणि पुढे या संपूर्ण तपासाचा जो वेग आहे तो कसा या हवालदार नावाच्या महिलेभोवती फिरतोय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।